हा पेन तालुक्यातील भोगावती नदीवरील विश्वेश्वर मंदिर आहे। पेन तालुक्याचा विकास डेव्हलपमेंट सुरू आहे। पेन तालुक्याचा नगरपालिकेकडनं हा कॉन्क्रीट रस्ता विश्वेश्वर स्मशानभूमीकडे येत आहे। विश्वेश्वर मंदिर आहे इथे, आणि ही जी स्मशानभूमी आहे, ही स्मशानभूमी 5 कोटीची आहे मित्र हो। पुढे समाधी आहे, आणि हा जो डांबरी रस्ता आहे हा आताच यावर्षी बनवलेला आहे। या रस्त्यावरही लाखो रुपये खर्च झालेत। नदीच्या किनारी हा विसर्जन घाट आहे। विसर्जन घाटावर नगरपालिकेने 2.5 कोटी खर्च केलेले आहे। या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरही करोडो रुपये खर्च झालाय। या स्मशानभूमीवरही करोडो रुपये खर्च झालेत। 5 कोटीची स्मशानभूमी आहे। नगरपालिकेकडे या अशा स्मशानभूमींवर खर्च करायला 5 कोटी आहेत, म्हणजे माणूस मरतो पण इतिहास जतन करण्यासाठी आमच्या पालिका प्रशासनाकडे पैसे नाहीत। आपण पाहू शकताय 5 कोटीची स्मशानभूमी नदीला लागून आहे। हा आहे पेनचा इतिहास। कोल्हटकर घराण्याची पुत्री, पेशवे घराण्याची सून यांची ही समाधी आहे, आणि बरोबर रस्त्याच्या मधोमध आलेले आहे। पेन तालुक्याचं नाविन्य राखणारे इतिहास, आणि ते इतिहास जतन करायला नगरपालिकेकडे पैसे नाही आहेत। समाधी रस्त्याच्या मधोमध आलेली आहे, आपण पाहू शकताय। ते जर इतिहास जतन केला असतं, ती व्यवस्थित डेव्हलपमेंट केली, खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे। विश्वेश्वर मंदिर हे कोल्हटकर घराण्याच्या खाजगी जागेत मालमत्तेत उभारलेलं आहे। म्हणजे ही आजूबाजूची जागा ही कोल्हटकर घराण्याचीच आहे, आणि ती जी समाधी आहे ती कोल्हटकर घराण्याच्या सुपुत्री पार्वती पेशवे यांचीच आहे, हे सिद्ध होतंय। आणि माझे हात जोडून विनंती आहे की ह्या समाधीचं डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे। जी रस्त्यामध्ये मागे पुढे अदृश्य होऊ शकते। आज ही समाधी खूप मोठ्या व्यक्तिमत्वाची आहे, आणि विश्वासराव पेशवे ज्यावेळी लढाईमध्ये रणांगणामध्ये वीरगती प्राप्त झाली त्यांना, त्यावेळी त्यांच्या निधनाच्या वेळी पार्वतीबाईंचं खूप त्यांच्यावर प्रेम होतं, अतूट त्यांचं प्रेम होतं ते, आणि प्रेमाखातीर त्यांनी त्यांच्या चितेवर स्वतःचा देह त्यागला होता। आणि त्यांची ही समाधी पेन तालुक्याची सुपुत्री असल्या कारणाने इथे स्थापित केली आहे। विश्वेश्वर मंदिर आहे, आणि मंदिराच्या परिसरामध्ये आपण पाहू शकताय कशी डंपिंग केलेली आहे, किती कचरा साठलेली आहे, आणि हीच कचरा पुन्हा नदीमध्ये जाते। आपल्याला हेच दाखवायचं होतं का पेन तालुक्याच्या प्रशासनाने नदी गांभीर्याची बाब आहे, ह्याच्याकडे लक्ष देऊन ह्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे। ही व्हिडिओ एवढी व्हायरल करायला पाहिजे की पालिका प्रशासनाने जो रस्ता टाकलेला आहे, ही जागा आणि तेथील जी आजची जी समाधी आहे, ती समाधी रस्त्याच्या मधोमध आलेली आहे। कालांतराने ती इथून उद्ध्वस्त केली जाईल, तर ही व्हिडिओ या घराण्याच्या मालकांपर्यंत, जे अमेरिकेला राहतात त्यांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे। त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा। जय शिवराय, जय शंभूराजे।